अधिक मासाला यावेळेला तर श्रावण अधिक मासाला सगळ्यांकडे जावयाला बोलवायचं, लेकीला बोलवायचं, काय वाण द्यायचं, कसं द्यायचं, चार चौघी मैत्रिणींना आपण विचारतोय आणि सगळेजण अधिक मासाच्या वाणाची तयारी करतात. अगदी असेच मला अनेक अभिप्राय आणि मला व्हॉट्सअपवर किंवा फोन सुद्धा आले की काकू आम्हाला अधिक मासामध्ये जावयाला कसं वाण द्यायचं ते सांगा. म्हणून अधिक मासामध्ये जावयाला कसं वाण द्यायचं त्याबद्दल आपण थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नुकतंच जर आपल्या लेकीचं लग्न झालं असेल तर पहिला अधिक मासाला तर अगदी सासूबाईंची म्हणजेच लेकीच्या आईची अगदी धावपळ सुरू असते. हे करू का ते करू, कधी जेवायला बोलवू, अशी मनातल्या मनात का होईना पण सगळी तयारी झालेली असते. 10 जणींना विचारलं जातं की नक्की मी काय करू. कारण अधिक मास हा जसा पवित्र आहे तसाच तो अधिक मासाचं वाण हे कौतुकाने दिले जाते. अधिक मासाचं वाण देताना जावई आणि लेकीला आपण घरी जेवायला बोलवायचं असतं. आता जावई आणि लेकीला ह्या महिन्यामध्ये अधिक महत्त्व का? कारण ह्याचं कारण असं आहे की तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेला आपण लेकीचं लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावयाला नमस्कार करतो. जरी आपण आई वडील असू तरी सुद्धा लेकी आणि जावयाला नमस्कार, हो की नाही? आठवत आहे ना तुम्हाला? म्हणजेच आपला लेक आणि जावई हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. आणि आपण अधिक महिन्यामध्ये तर विष्णूची सेवा करतोच, हो की नाही? आणि म्हणून अधिक महिन्यामध्ये लेकीला आणि जावयाला आपण घरी बोलवतो. त्यावेळेला सागर संगीत आपण स्वयंपाक करतो. पण एक मात्र आहे बरं का, नुसतंच लेकी आणि जावयाला बोलवली. त्या दिवशी आपण सासू सासरे किंवा घरी जाऊ असेल, दीर असेल, नणंद असेल त्यांना पण बोलवावं. कारण त्यांचं आपल्या लेक आणि जावयाचं कौतुक बघायला सुद्धा सगळी मंडळी असतील तर केव्हाही चांगलं. आणि हे कौतुक बघायला आपल्या घरची मंडळी बोलवली तरी सुद्धा काही हरकत नाही. मग अशा वेळेला आपण स्वयंपाक काय करायचा? तर काही नाही, नेहमीचा आपला सागर संगीत स्वयंपाक करायचा. परंतु याच्यामध्ये विशेष म्हणजे पुरणाचे धोंडे केले जातात आणि म्हणूनच अधिक महिन्याला धोंडे मास असे म्हणतात. ते अगदी 30 केले पाहिजे असं नाही बरं का. थोडेसे आपण नैवेद्यापुरती केले तरी सुद्धा चालू शकतात. मग याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या जावयाच्या, लेकीच्या, आवडीच्या केल्या तरी चालतात, पण पुरणाचे धोंडे मात्र विसरायचे. मग हा सगळा स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवायचा. मग जावई आणि लेक आल्यानंतर गप्पा टप्पा होतात पहिल्यांदा. मग आपण जेवायला बसवतो. जेवायला बसवल्यावर जावई आणि लेकीच्या ताटापुढे रांगोळी काढावी, दक्षिणा ठेवावी, एक विड्याचं पान ठेवावं, उदबत्ती ठेवावी. तसाच थाट आपण सासू सासऱ्याने इतर लोकांचा केला तरी सुद्धा चालतो. मग सगळे पदार्थ आपण त्यांना छान वाढून त्यांना जावयाला आणि लेकीला पोटभर जेवायला घालतो. आणि मी सांगते तुम्हाला, हे सगळं सांगताना माझं अधिक वाण झालं होतं त्यावेळेला माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आज मला अगदी डोळ्यासमोर येतो. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो ना, त्या आनंदाला कुठेही मोल नाही असं अगदी मला आवर्जून वाटतं. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की घरी करायला वेळ नाही किंवा खरंच जमत नाही, काही कारणं असतात आणि त्यामुळे हॉटेलमध्ये किंवा कुठेतरी हॉल बुक करून अधिक मासाचं जेवण दिलं जातं. तरी सुद्धा घरी जर शक्य असेल एखादा जरी पदार्थ आपण आपल्या जावयाकरता केला आणि अधिक मासाचं वाण आपण घरी दिलं तर ते केव्हाही चांगलं. आणि शक्य आहे हो तुम्हाला, अशक्य काहीच नाही. आणि आता केटरिंग सुद्धा मिळतं. 1-4 पदार्थ आणावे, एखाद दुसरा घरी करावा. थोडीशी दगदग होते, पण अधिक मासामध्ये या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला आनंद होतो. आता आपण जावयाला अधिक मासाचं वाण कसं द्यायचं असतं ते बघूयात. आता जेवण वगैरे छान झाल्यानंतर जावई आणि लेकीला आपण आसनावर बसवल्यानंतर प्रथम त्यांना कुंकू लावून त्यांना ओवाळायचं बरं का. आणि नंतर ताटामध्ये हे अधिकाचं वाण देतात. आता बऱ्याच ठिकाणी काय आहे की ह्या अधिक मासामध्ये म्हणजे अधिक वाणामध्ये चांदीचं ताट किंवा चांदीचं तबक किंवा चांदीचं तामण असं दिलं जातं. तर ती प्रत्येकाची आवड किंवा प्रत्येकाची हौस असू शकते. पण चांदीचं ताट किंवा तांब्याचं ताट किंवा पितळेचं ताट असं दिलं तरी चालू शकतं. आत्ता जे मी तुम्हाला हे दाखवते हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. तुम्हाला थोडीशी त्याची माहिती मिळावी म्हणून मी हे सगळं इथं मांडलेलं आहे. तर ह्या ताटामध्ये काय ठेवायचं? समजा जर आपण अनर्शाचं वाण देणार असू तर त्या ताटामध्ये किंवा त्या तपकामध्ये 30 आणि 3, पुन्हा एकदा सांगते, 30 आणि 3 असे अनर्से ठेवायचे. आणि त्याच्यावर चांदीचा म्हणा, पितळेचा म्हणा किंवा तांब्याचा म्हणा असा एक दिवा आपण त्याच्यावर ठेवायचा असतो. एक विड्याचं पान आपण करून ह्याच्यात ठेवायचं असतं. आणि शिवाय जर आपल्याकडे आंबे असतील किंवा आपल्याला आंबे आणणे शक्य झाले तर एक 5-6 आंबे घालून असं वाण आपण हे जावयाला द्यायचं असतं. परंतु काय होतं की काही वेळेला अनर्से मिळत नाही किंवा आपण करू शकत नाही. अशा वेळेला ज्या ज्या पदार्थांना जाळी असते त्या त्या पदार्थांचं वाण आपण जावयाला देऊ शकतो. त्याकरता आपण म्हैसूर पाक देऊ शकतो आणि हे बत्तासे आहेत ते देऊ शकतो.
आता बत्तासे सुद्धा मोठे मोठे छान मिळतात, असे आणले तरी चालतात किंवा छोटे आणले तरी चालतात. आणि फक्त एकच बघावं की तुटका फुटका असा बत्तासा देऊन नये, मोजून 30 आणि 3 द्यावे. तर बराच वेळ तुमच्या लक्षात आलं असेल की मी 30 आणि 3 का म्हणते, तर कारण हे वाण देताना मी 33 अनर्शाचं वाण दिलं, मी 33 बत्ताशाचं वाण दिलं असं कधी म्हणू नये. 30 आणि 3 म्हणावं असं माझ्या आईनी सांगितलं, आणि तेच आई या नात्याने मी असं तुम्हाला सांगते. आता अनर्शाला अपूपदान असंही म्हणतात. अपूप म्हणजे काय, तर जाळीदार पदार्थ. तांदूळ किंवा गव्हाच्या पिठामध्ये तूप आणि गूळ घालून केलेला जो जाळीदार पदार्थ म्हणजेच अनर्सा, हा या दिवशी ह्या अधिक वाणाच्या निमित्ताने जावयाला दिलं जातं. पण त्याचबरोबर मघा सांगितल्याप्रमाणे म्हैसूर पाक आणि बत्तासे सुद्धा दिले जातात. या आपल्या अधिक मासाच्या वाणाबरोबर जावयाला काहीतरी शर्ट पॅन्ट म्हणा किंवा काहीतरी कपडे दिले तरी सुद्धा चालू शकतो. चांदीचंच पाहिजे, चांदीचंच ताट पाहिजे, चांदीचंच निरांजन पाहिजे असा कुठलाही अट्टाहास मात्र आपण करू नये. जे जे आपल्याला शक्य असेल ते दिलं तरी सुद्धा जावयाला चालू शकतं. जावयाचं कौतुक झालं, आता आपल्याला लेकीचं कौतुक करायचं. लेकीच्या कौतुकाकरता मी साडी घेतलेली आहे, त्याच्यात ब्लाऊज पीस आहे, नंतर तांदूळ, नारळ, बदाम, खोबरं, 1 रुपयाचं नाणं आणि शिवाय 1 आंबा, असं लेकीची सुद्धा आपण ओटी भरायची असते. लेकीला जावयाला तर आपण वाण दिलं, पण त्याबरोबर आपले लेकीचे सासू सासरे असतील तर त्यांनाही काही द्यावं. नणंद जाऊअली असेल तर त्यांचाही सन्मान करावा असं मला नेहमी वाटतं. आणि त्याच्यामध्ये जो एक आनंद असतो ना, तो वेगळा असतो. आता ती वस्तू लहान आहे का मोठी आहे असं देणाऱ्यानेही कधी बघू नये आणि घेणाऱ्याने कधी बघू नये. त्यामागच्या भावना या अतिशय महत्वाच्या असतात. आता हे अधिकाचं वाण हे किती वर्ष करायचं? काही जण म्हणतात 5 वर्ष करावं, पण अधिकाचं वाण हे लग्न झाल्यावर 5 वर्षच असं नाही. जोपर्यंत आपल्याला ताकद आहे तोपर्यंत अधिकाचं वण आपण जावई आणि लेकीला दिले तरी सुद्धा चालू शकतं. समजा जर आपल्याला जावई आणि लेक नाहीये, जसं मला लेक नाहीये, मग अशा वेळेला एखादी आपली पुतणी असेल, भाची असेल, तिला सुद्धा आपण हे वाण दिलं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे जे दोन्ही वाण मी दाखवलेत प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत, म्हणजे तुम्हाला हे कसे मांडावेत, कसे द्यावेत, त्यात काय काय असावं हे सांगण्याकरता हे प्रातिनिधिक स्वरूपाचे मी तुम्हाला हे वाण दाखवले होते. पण तुम्ही कुणालाही देऊ शकता, कुठल्याही आपल्या लेकीला देऊ शकता, की मानलेल्या लेकीला सुद्धा घरी जेवायला बोलून हे वाण देऊ शकता. आणि तेही शक्य नसेल तर आपले जे गुरुजी असतात त्यांना दिलं तरी सुद्धा चालू शकतं. अधिकाचं वाण तर आपण